अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर रशियानं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचं टॅरिफ युद्ध आता चालणार नाही, भारत आणि चीन अशा धमक्यांसमोर झुकणार नाही, असा थेट इशारा रशियानं दिलाय. ट्रम्प यांनी चीनवर 50 ते 100% टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेची भूमिका चुकीची असल्याचं सांगत भारत चीनसारखे प्राचीन संस्कृतीचे देश अशा अल्टिमेटमला बळी पडणार नाहीत असं स्पष्ट केलंय. त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफ आणि निर्बंध धोरणांचा नैतिक आणि राजकीय स्तरावर निषेध नोंदवलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून ते सतत चर्चेत राहिलेत. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आतापर्यंत जगातील 7 युद्ध थांबवण्यास मदत केली असल्याचा दावा केलाय. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निराश केल्याचं ट्रम्प म्हणालेत. यासह मी भारताच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खूप जवळचा आहे, तरीही मी त्यांच्यावर निर्बंध लादलेत, असं देखील ट्रम्प म्हणालेत. याशिवाय भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला होता, असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर निर्बंधांची मागणी केली आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. जर भारत आणि चीनने रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलं तर रशियावर आर्थिक दबाव वाढेल आणि त्यामुळे युद्ध संपू शकेल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. जर भारत आणि चीन रशियावर दंडात्मक कारवाई किंवा कर लावेल तर कदाचित युद्ध संपेल, कारण चीन रशियाकडून सगळ्यात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे भारत काय भूमिका मांडणार यावर आता चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेशी ताणले गेलेले संबंध पुढील 2 ते 2.5 महिन्यात सुधारतील. भारतावर लादलेले 25% दंडात्मक शुल्क देखील मागे घेतलं जाईल अशी दाट शक्यता आहे, असा विश्वास आता देशाचे मुख्य अर्थ सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केलाय. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेने 27 ऑगस्टपासून भारतावर 25% दंडात्मक शुल्क लागू केलंय. तसंच ऑगस्टच्या सुरुवातीपासून 25% शुल्क वाढही लागू केली आहे. त्यामुळे भारतावरील एकूण शुल्क 50% झालंय. याच पार्श्वभूमीवर भारत चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलंय. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये संरक्षण करार झाल्यानंतर भारताने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं या कराराचा राष्ट्रीय सुरक्षेवर तसंच प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर होणारा संभाव्य परिणाम बारकाईनं तपासण्याचं जाहीर केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध भेटीदरम्यान हा करार झालाय. स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट या नावाने हा करार झाला असून कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल, असं या करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपला ब्रिटनचा दुसरा अधिकृत दौरा यशस्वीपणे पूर्ण करून मायदेशी परतलेत. त्यांचा दौरा 3 दिवसांचा होता, ज्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये भाग नोंदवला. या दौऱ्यात ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि राजघराण्यातील इतर सदस्यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, सुरक्षा आणि इतर जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. न्यूयॉर्क शहरात इमिग्रेशन होल्डिंग सेंटरमधील खराब परिस्थिती विरोधात आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान आंदोलन करणाऱ्या 11 निवडणूक झालेल्या अधिकाऱ्यांसह 75हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सिटी कॉम्प्ट्रोलर ब्रँड लँडर आणि राज्य विधानसभेचे सदस्य यांचा समावेश आहे. लँडर यांना यापूर्वी देखील याच इमारतीत अटक झाली होती. तर सिटी पब्लिक ॲडव्होकेट जुमाने विल्यम्स यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांना इमारतीबाहेर अटक करण्यात आली आहे. इस्रायलच्या गाझा कारवाई विरोधात गुरुवारी जेरुसलेममध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर सैनिक आणि पोलिसांच्या कुटुंबियांनी आंदोलन केलंय. इस्रायली लष्करानं गाझा शहरात मोठी कारवाई सुरू केल्यामुळे जवळपास 2.5 लाख पॅलेस्टिनी विस्थापित झालेत. रफामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 4 इस्रायली सैनिक मारले गेले. ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 460 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झालाय. तर हमासच्या हल्ल्यात 1200 जण ठार झाले होते. तर गाझा युद्धात आतापर्यंत 65,000हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. न्यूयॉर्कमधील एबीसी मुख्यालयाबाहेर मोठं निषेध प्रदर्शन झालंय. जिमी किमेल यांच्या जिमी किमेल लाईव्ह या शोवर एबीसीनं चार्ली कर्क यांच्या हत्येच्या टिप्पण्यांमुळे अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. किमेल यांनी सोमवारी मोनोलॉगमध्ये मागास समर्थक हत्याकांडाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं, ज्यामुळे एफसीसीच्या धमकीनंतर नेटवर्कनं हा निर्णय घेतला. दाखल प्रदर्शकांनी किमेल रहो ट्रम्प जाओ अशी घोषणाबाजी देखील केली.
अमेरिकेने प्रगत F-35 स्टेल्थ फायटर जेट्सपैकी काही विमानं प्युर्टो रिकोमध्ये तैनात केल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. ड्रग कार्टेल्स विरोधातील कारवायांसाठी या भागात लष्करी उपस्थिती वाढवली जात असून याचाच एक भाग म्हणून ही विमानं पाठवण्यात आली आहेत. मुठभर F-35 जेट्स तिथे पोहोचली असून त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच नौदलाची जहाजं आणि 2000हून अधिक मरीन्स देखील तैनात आहेत. ही हालचाल कारवाईसाठी अमेरिकेच्या सशस्त्र ताकदीचा स्पष्ट संकेत मानली जात आहेत. कॅलिफोर्नियातील सांता क्लारामध्ये तेलंगणातील 32 वर्षीय मोहम्मद निजामुद्दीन या तरुणाला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे. 3 सप्टेंबरला त्यानं रूममेटवर चाकून हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी त्याला मृत घोषित केलंय. ही माहिती निजामुद्दीनच्या कुटुंबाला 2 आठवड्यांनी मिळाली. निजामुद्दीनच्या वडिलांनी ही बातमी 18 सप्टेंबरला मुलाच्या मित्राकडून कळल्याचं सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील बगराम हवाई तळावर पुन्हा लष्करी उपस्थिती प्रस्थापित करण्याची सूचना दिल्यानंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढवणं अलोकप्रिय असल्याचं म्हटलंय. ट्रम्प यांनी चीनच्या प्रभावाला रोखण्यासाठी या तळाची गरज असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावरच प्रतिक्रिया देताना चीनने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान चीनचे पंतप्रधान ली कियांग लवकरच संयुक्त राष्ट्र महासभेसाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेच्या लुइसियानामध्ये 2019 साली पोलीस कोठडीत 27 वर्षीय जेरियस ब्राउनला झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. फक्त 6 मिनिटात तिथल्या 2 डेप्युटींनी त्याला 50 वेळा मारलं, ज्यामुळे त्याचं नाक आणि डोळ्याचं हाड फ्रॅक्चर झालंय. सुरुवातीला राज्य पोलीस विभागानं दोघांनाही निर्दोष ठरवलं होतं, मात्र फेडरल वकिलांच्या हस्तक्षेपानंतर हे सत्य बाहेर आलंय. या प्रकरणी आता एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय, तर दुसऱ्यांना दोष स्वीकारून 3 वर्षांची शिक्षा भोगायला सुरुवात केली आहे. रशियाचा कामचटका प्रदेशात 7.8 तीव्रतेचा भूकंप झालाय. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क कामचटकाच्या पूर्वेला 127 किलोमीटर अंतरावर आणि 19.5 किलोमीटर खोलीवर होतं. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयानं भूकंपाची तीव्रता 7.2 असल्याचं सांगितलंय, मात्र US जिओलॉजिकल सर्व्हेनं ती 7.8 इतकं असल्याचं नमूद केलंय. पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सिस्टमनं सुरुवातीला सुनामीचाही इशारा दिला होता, पण नंतर तो मागे घेतला गेला. यानंतरही 5.8 पर्यंत तीव्रतेचे अनेक धक्केही जाणवलेत. चीनच्या चांगचून या शहरात 19 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान चांगचून एअर शो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या एव्हिएशनच्या ओपन डीची शानदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात PLAAF याच्या बाय एरोबॅटिक टीमनं J-10 फायटर जेट्स याच्यासह जबरदस्त हवाई कसरती सादर केल्या. यावेळी YY-28 टँकर, KJ-500 AEW विमान आणि 4 J-20 स्टेल्थ फायटर जेट्सनं या केलेल्या हाय स्पीड हेड ऑन पासनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. विविध प्रकारची अत्याधुनिक विमानं पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली आणि या एअर शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ढगफुटीमुळे किन्नौर जिल्ह्यातील अनेक भागात भूस्खलन झालंय. अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंगरावरून वेगानं खाली आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे रस्ते, पूल आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. त्यामुळे प्रशासनाकडून ठिकठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे शिमलामध्ये देखील भूस्खलन झालंय. भूस्खलनानंतर हिमाचल प्रदेशमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. रस्ते मोकळे करण्याचं आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. भर पावसात बचाव कार्य केलं जात आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भूस्खलन झालंय आणि या दुर्घटनेत 4 गावातील 40 घरं भुईसपाट झाली आहेत. त्यात 2घांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून या घटनेत 5 जण जखमी झालेत. जखमींवर ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर NDRF आणि SDRF टीमकडून नुकसानग्रस्त भागात नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी बचाव कार्य वेगानं करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. तामिळनाडूमधील विल्लुपुरम बस स्थानक मुसळधार पावसामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय. त्यामुळे प्रवाशांना आणि बस चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. बस स्थानक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून जनजीवन देखील विस्कळीत झालंय. पाण्याचा योग्य निचरा होईपर्यंत स्थिती सामान्य होणं कठीण असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलंय. प्रशासनाकडून तात्काळ पंप लावून पाणी काढण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन केलं गेलंय.
हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांच्या प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा मिळालाय. या आरोपांच्या प्रकरणात अदानी समूहाला सेबीनं क्लीन चिट देत दिलासा दिलाय. हिंडनबर्ग रिसर्चने केलेले आरोप निराधार होते, अशी प्रतिक्रिया गौतम अदानी यांनी दिली आहे. सखोल चौकशीनंतर सेबीनं आम्ही नेहमी सांगत असलेल्या गोष्टीची पुष्टी केली आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की हिंडनबर्गचे दावे निराधार होते. क्लीन चिट मिळाल्यानंतर गौतम अदानी यांनी असं ट्विट करत म्हटलेलं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी वोट चोरी सिग्नेचर अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलंय. जसं प्रत्येक मत महत्त्वाचं आहे तशीच प्रत्येक सही देखील महत्त्वाची आहे असं त्या म्हणाल्या. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलंय. या अभियानाद्वारे मताधिकार संरक्षणासाठी जनतेला एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. देशात लोकशाही टिकवण्यासाठी जनतेची भूमिका निर्णायक असल्याचं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठं विधान केलंय. जेव्हा परदेशी शक्ती आपल्या सीमांसाठी धोका बनतात तेव्हा आपलं राष्ट्रीयत्व जागृत होतं आणि आपण सर्व काही त्यात जगण्याचा निर्णय घेतो असं राजनाथ सिंह हे म्हटलंय. 1965च्या युद्धात भारतानं जो विजय मिळवला त्या विजयात प्रत्येक भारतीयाचं योगदान होतं असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सैन्याच्या पराक्रमानं आणि धाडसानं देशाला विजय मिळवून दिला, पण जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मकतेवर धोका येतो तेव्हा देशाचा प्रत्येक नागरिक लष्करी गणवेशात असतो असं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रात्री 1:30 वाजता पाकिस्तानवर हल्ला केलाय. मात्र हा एअर स्ट्राईक रात्री 1:30 वाजताच का केला याबाबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी खुलासा केलाय. 7 मेला रात्री 1 ते 1:30 या काळात दहशतवादी तळांवर पहिला स्ट्राईक करण्यात आला होता. ही वेळ निवडण्यासाठी 2 कारणं होती. पहिलं म्हणजे सैन्याला त्यांच्या तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विश्वास होता. रात्रीही ते इमेजरी किंवा सॅटेलाइट फोटो घेऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या सामान्य नागरिकांचा जीव वाचवणं. जर हा स्ट्राईक पहाटेच्या दरम्यान केला असता, 5:30 ते 6च्या सुमारास केला असता तर नमाजासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना त्याचा धोका होता, अशी माहिती सीडीएस चौहान यांनी दिली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील नक्षल प्रभावित पुवरती या गावात विकासाची नवी पहाट उगवली आहे. एकेकाळी माओवादी नेते हिणवा आणि देवा यांच्या प्रभावाखाली असलेल्या या भागात आता पुवरती ते सुकमा अशी सरकारी बस सेवा सुरू झाली आहे. नक्षल धोक्यामुळे अडथळा असलेल्या मार्गावर ही सेवा सुरू झाल्यानं स्थानिकांना शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेसाठी सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली आहे. हा उपक्रम गावाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा ठरतोय. सरकारच्या या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. भारत डिजिटल पेमेंटच्या जगात दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान आणतोय आणि याच पार्श्वभूमीवर एका भारतीय स्टार्टअपनं थंबपे नावाचं अनोखं बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस विकसित केलंय. याच्या मदतीनं लोक फक्त अंगठ्याच्या ठशानच पैशाचे व्यवहार करू शकतात. आतापर्यंत पेमेंटसाठी कॅश, कार्ड, मोबाईल किंवा वॉलेटची आवश्यकता होती. मात्र आता फक्त अंगठा ठेवूनच व्यवहार पूर्ण होणार आहेत. हे डिव्हाइस थेट आधार आणि UPIशी जोडलेलं आहे. सर्टिफाईड फिंगरप्रिंट स्कॅनरमुळे फसवणूक होण्याची देखील शक्यता कमी होईल. व्यवहार पूर्ण झाल्यावर UPI साऊंड बॉक्स प्रमाणे आवाज येईल. कमी नेटवर्क असलेल्या भागातही थंबपे चालू शकतं आणि या डिव्हाइसची किंमत 2000 रुपयांच्या आत असेल. गुजरातच्या वडोदरामध्ये एका महिलेनं चक्क पाणीपुरीसाठी रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन केलंय. 20 रुपयांना 6 ऐवजी फक्त 4 पुऱ्या दिल्यानं या महिलेनं त्याचा निषेध केलाय. पाणीपुरी विक्रेत्याकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत तिनं चक्क पाणीपुरी धरणे आंदोलन केलंय. पाणीपुरीच्या 2 पुऱ्यांसाठी या महिलेनं रस्त्यावर बसून अश्रू ढाळलेत. गंमत म्हणजे तिथल्या स्थानिकांनी या महिलेला पाठिंबा दर्शवलाय. पाणीपुरीसाठीचा तिचा आक्रोश पाहून नंतर विक्रेत्यानेच तिची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. एका लहान मुलीच्या घशात च्युइंगम अडकल्यानं ती गुदमरू लागली. श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं लक्षात येताच जवळ उभ्या असलेल्या तरुणांनी तत्परता दाखवत तिला उचलून पाठीवर थाप दिली आणि च्युइंगम बाहेर काढलं. केरळच्या कन्नूरमधल्या पल्लिकारा या परिसरात हा सगळा प्रकार घडलाय. त्यामुळे मुलीचा जीव वाचलाय. ही घटना CCTV मध्ये चित्रित झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यानंतर शिक्षण मंत्री V. शिवनकुट्टी यांनी तरुणांच्या धाडसाचं आणि तत्परतेचं कौतुक केलंय. तर या घटनेनंतर मी परत कधीच च्युइंगम खाणार नाही असा निर्धार या चिमुकलीनं केलाय. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील एका 30 वर्षीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू झालाय. अमेरिकेत कथितरित्या पोलिसांच्या गोळीबार करण्यात आलेल्या दरम्यान हा त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार रूममेटसोबत झालेल्या वादानंतर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्याचा यात मृत्यू झाला असं सांगितलं गेलंय. मृतदेह भारतात परत आणण्यासाठी कुटुंबानं परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची विनंती केली आहे. उत्तर
प्रदेशातील प्रयागराज शहरात एक अनोखी परंपरा पाळली जाते. इथल्या कटरा परिसरात रावणाचा पुतळा जाळला जात नाही, उलट जय लंकेशच्या जयघोषात त्याची भव्य शोभायात्रा काढली जाते. श्री कटरा रामलीला समितीचे महामंत्री उमेश केसरवानी यांनी असं म्हटलंय की रावण हे भारद्वाज ऋषींचे नातू होते आणि प्रयागराज हे त्यांचं आजोळ आहे. त्यामुळे आम्ही रावणाचा वध करत नाही, आम्ही त्याची शोभायात्रा काढतो, जिथे लोक त्याची पूजा आणि आरती करतात. या शोभायात्रेत रावण आपल्या पत्नी मंदोदरी, सेना आणि इतर कुटुंबियांसह भव्य रथातून संपूर्ण शहरात फिरतो. तो चांदीच्या सिंहासनावर बसतो आणि हजारो भाविक ही शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी करतात. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी देशभरात एक झाड आईच्या नावावर हे अभियान सुरू केलंय. या राष्ट्रव्यापी अभियानाअंतर्गत 25 सप्टेंबरला 7.5 कोटी वृक्षारोपण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मंत्र्यांनी एक झाड आईच्या नावावर अभियानाअंतर्गत सेंट्रल रिज येथे पीबीजी पोलो ग्राउंडमध्ये 70हून अधिक देशांच्या राजदूतांसोबत वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत एक झाड आईच्या नावावर हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नाही, तर पर्यावरणाप्रती आपली वचनबद्धता देखील दर्शवतं. यादव यांनी एक्सवर पोस्ट करत असं म्हटलेलं आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी ललित मोदीचा भाऊ समीर मोदीला अटक करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदीचा भाऊ आणि प्रसिद्ध उद्योजक समीर मोदीला लैंगिक अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलाय. गुरुवारी तो भारतात परतला आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात समीर मोदीच्या कर्मचाऱ्यानं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.